देवा, कधी गाडी येते काय माहिती. बसून वाट बघायची मी ह्या उन्हात आणत. ओफ, माझी सगळी स्किन टॅन होतीये. अरे ते बघ ना पुढं काय भारी पाखरे. तुला लाज वाटते का? बायको येईन तुला? हा, कधी जाईन तुझी घाण सवय? अरे गे बस, त्याला काय होतंय, बघ जीवन एकदाच असते. जे भेटन ते ऐश करायचे, मस्त ऐश करायचं मग मारायचं. पण तुला शोभतं का हे? हा, त्याला काय होतंय, अरे बायको ये, तुला धोका देणं तुला असं ते बघ शोभतं का? ना काय भारी काय करायचंय तेव्हा. बिचारी एकटे थांबले उन्हात. हा, त्याला मदत करायचं आपलं काय कर्तव्य आहे का नाही. पण टेबल सीट जाता येईन का आपल्याला? टेबल शीट गायला मग तुला काय, तू काय काम आहे माझ्या संग. काय काम आहे म्हणजे? अरे मग तू एवढं फरक कर ना, थोडंफार ऍडजस्ट. तुला सोडतो म्हणजे पटली तर पटली, आहे की नाही. लगे. पण तू चल बघू काय म्हणते. हा, हा. तू तू ऍडजस्ट कर फक्त. काय लागलं का? का बस बघू. हाय, कोण तुम्ही? आम्ही इथलेच आहेत. म्हणलं तुम्ही एवढं उन्हात आणायचं थांबल्यात बाहेर, म्हणलं तुमची काही मदत करावं, काय हवी का मदत काही. नाही नाही, नको. मग जायचं कुठे? मी इकडे ऑफिसला आहे. अच्छा, हा मला बी तिकडच जायचंय. मग येईन ना तुम्हाला- बस, येईन ना आता येईन बस. हा, मग तेच तर मी बसचीच वाट पाहते. पण किती वेळ झाला मी इथं थांबले, पण बस काही येईनाच झाली. बस येणार नाही आज. ओ. बस ते काहीतरी झालंय, बस मागे खराब झालेली, ती येणार नाही आज. हा का? हा मग तुम्ही इकडून आला, तुम्ही पाहिली का? हा मग मी सोडतो ना तुम्हाला. पण मी कसं येऊ शकते तुमच्या सोबत? तुम्ही तर तुम्हाला ओळखत पण नाही. आता झाली की ओळख, बोलण्यात चालण्यात होती ना आ. ओळख. त्याला काय अजून बोलता बोलता आपली अजून ओळख होऊन जाईल. हा, पण टेबल सीट नाही जाता येणार आपल्याला. मग तुला तर इकडच जायचं होतं ना. कुठं? अरे उतर ना मला, तू, अरे मला सोड ना तिथं. उतर ना तू. आता काय येईन. हा, अरे आपण दोघं सोबत असतो ना, मला असं लगेच सोडून चालला का? उतर ना, त्याला तू समजून घे ना. तू तर दरवेळेस मध्येच हे घालतो रे. तर जा तू, बघू संध्याकाळी आपण. जात काय झालं? काय नाही, त्याला काम आलं अर्जंट. बरं झालं त्याला बी काम आलं, मग हा ना, आपण जाऊ शकतो. तसं ऊन पण लई आहे बर का. जा तू. बस बी यायला झालीये. बरं मग तुम्ही सोडतात ना मला व्यवस्थित? सोडतो ना, बसा ना. ठीक आहे. हा, आता काही विषय नाही. बसले ना, हो, बसले. व्यवस्थित बसा. हा, व्यवस्थित बसले. वाटलंच तर तुम्हाला न्यायला बिन मी संध्याकाळी. हा, अरे काय हलकट माणूस आहे राव ह्यो. कुशाल पोरगी भेटली तर लगेच मला सोडून दिलंय. ते ना, बरं तर दिलंय आता. जुळत आले त्याच्यामुळे काय विषय नाही. ऐका ना, ते स्वयंपाक झालाय, जेवायला वाटते, जेवून घ्या आणि मग कुठं जायचंय तिकडे जा. ए, मला नाही जेवायचं, मला लय अर्जंट जायचंय जरा बाहेर. अहो आता बसलेलेच आहेत ना, तर जेवून घ्या ना. काय जेवायसाठी वेळ आहे का मला? हा, इकडे तिकडे सगळे हिंडत बस. तू तुझा खा ना, खाऊन झोप ना, तुला काय करायचं ते कर ना. माय काय लागते का? मग तुम्हाला जेवायच नाही का? नाही, मला भूक नाही. का? आणि ऐक, हा. मी बाहेर गेलो ना, सारखे सारखे फोन नाही लावायचे. आज संध्याकाळी यायला उशीर होईल. उशीर समजा लय झाला तर मी येणार नाही, मी तिकडेच मुक्काम करेन, सकाळी येईन. पण मी तेच सांगणार होते तुम्हाला, आज तरी लवकर या घरी. अहो, ते बाबा कवर कष्ट करणार आहेत, सगळं बाबांचे जीव सोपून तुम्ही निघून जातात बाहेर खुशाल. निघून जातो म्हणजे मी काय फिरायला जातो काय? काम धंदे नाही करीत का? अशी कोणती कामं करता हो तुम्ही? सारखं बाहेर बाहेर बाहेर, घरात काय हाय का नाही तुमचं? मग काय घरातले काम करू, धुणं धुवू, भांडे घासू? मी तसं नाही म्हणत, पण घरात बी थोडस लक्ष द्यावा ना. सगळं बाबांनी कवर बघायचं, किराणा त्यांनीच आणायचा, काय लागलं त्यांनीच करायचं, भाजीपाला त्यांनीच आणायचा. म्हणजे घराचा ठेका त्यांनी घेतलाय का? म्हातारपणाला त्यांना आराम नको? लय तोंड नको चालू. ते पैसे आण बरं. 20,000 कसले रुपये आण. पैसे? 20,000 रुपये लागतील ते आण आतून. जा लवकर. नुसते पैसे पैसे काय करतात काय माहिती एवढं पैशाचं. खातो मी भाकरीत चुरून. काय करतो म्हणजे? तुला काय करायचं का? जेवढं सांगितलं तेवढं करीत जा. धरा आणि इकडे सोड. आणि उडू नका लय. मग आहे तशीच परत माग आणू का? म्हणजे लोकांना लागते द्यायचे देणे घे ना असतात. अहो, का सांगा कसलं ते देणं मला. घेणं तुम्ही काय करतात? शेतीतलं बी बाबाच बघतात सगळं देणं घेणं, आणि तुम्ही पैसेच करता काय? मला सांगा तरी स्वयंपाक एकदा. झालाय ना, जेवून घे, जास्त तोंड नको चालू. बाबाचं रोज उठून चाललंय, काय चरित्र चांगले दिसनात. एवढं जरा येड्यावणीच करायला लागलेत. रात्रभर बी घरी येत नाही तर बघावं लागेल काय चाललंय नेमकं. कधी येते काय माहिती. तिला जर बघितलं नाही ना, करमतच नाही, फार जीव कस तरी होतो माझा. येते
येते म्हणले लवकर, पण केव्हा येते काय माहिती. आले ग बोललं का माझं मन मोकळं होईल. कोण आहे ओळख बरं? तू ओळखला ना? काय रे तू लगेच ओळखतो मला. अरे तुझा असा नरम हात लागला ना, मला लगेच कळून आलं की तुझं. अब घे तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हम्म. वा, खरंच खूप मस्त वास येतो याचा. पण किती वेळ झाला मी इथं बसलोय, यायचं ना लवकर. सॉरी ना, थोडस काम होतं ऑफिसचं, तेच करत होते. मग ते झालं ना, मग आले. हा का? मला सांगत मी आलो असतो काम करायला ऑफिसचं. हा का? खरंच आला असता का? मग तुझ्यासाठी काही पण. अगं बाई. असे हसले ना लय भारी वाटतं मला, माहिती का? हा, काळजाचे बराचसे तुकडे तुकडे तुझं तर काय पण असतं बाबा. आता तर काही पणच असते. तू किती प्रेम करतो माझ्यावरती? तुझ्यावर ना, तुझ्यावर एवढं प्रेम करतो ना, एवढं म्हणजे केवढं? मग ते शब्दात सांगू शकत मग कसं सांगणार तू? सांगू शकत नाही एवढं प्रेम करतो. मला एवढं प्रेम करणार कधी भेटलीच नाही. एवढं प्रेम करतो तू माझ्यावरती, मग माझ्यासाठी एक करशील का? काय करायचं ते सांग, तुझ्यासाठी जीव पण द्यायला तयार आहे. असं बोलायचं नाही हा परत. मग तू असं हक्काने सांग ना मला काय करायचं काय नाही, सगळं करेल. मला माहित आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही माझ्यासाठी काय पण करू शकतात. ते काय झालंय ना की ऑफिसचं ना माझं पेमेंट जरा लेट होणार आहे. त्यांनी सांगितलं मला आजच, आणि मला ना घराचं भाडं पण भरायचं आहे आणि शॉपिंग पण करायची आहे, परत किराणा पण भरायचा आहे. तर मला 10-20 हजार रुपये लागत आहे. तर तुमच्याकडे आहेत का द्यायला? एवढीशी गोष्ट मागायला एवढी घाबरती वय, बिंदास मागायचं ना. तसं नाही ना, बरं नाही वाटत ना असं. कसं डायरेक्ट मागायचं? प्रेम करते ना माझ्यावर, हम्म. मग माझ्यावर तुझा अधिकार नाही? आहे ना. मग जे माझं आहे ते तुझंच आहे ना. खरंच? मग मागायचं बिंदास, त्याला काय. शॉपिंग कर. आहेत का घरी ठेवले? आणले हा. घरी कसं काय ठेवीन? अगं दररोज असतात माझ्या खिशात. हा अशी- का? मी कोणाला बी कधी मदत करतो ना, असते तर. अच्छा. हा, धर. सगळे? राहू दे की. थँक्यू. खरंच किती प्रेम करतो तू थँक्यू माझ्यावर. म्हणायचं नाही. प्रेमात ना नो सॉरी नो थँक्यू. सही आहे. खरंच किती मदत करतो तू माझी. अजून तुला काय लागतं ते बी सांग, मी सगळं करेन तुझ्यासाठी. नाही का नाही? हम्म. मग काय लग्नाचं काय विचार आहे का नाही? लग्नाचा आता तर नाहीये, पण बघू. माझं बी तसंच. लग्न काय नंतर करायचं असतं, आधी एकमेकांची पक्की ओळख झाली पाहिजे. ओळख म्हणजे कसं, आपण सगळ्या गोष्टी करून मग लग्न करायचं. हा बरोबर तुझं. हा. म्हणजे एकमेकांचे ना आधी स्वभाव कळले पाहिजे, आपण आयुष्यभर एकमेकांसोबत राहू शकतो का, या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे, आणि मगच लग्नाचा निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर काय काय असं होतं ना की नाही का, काही नाही का फ्लो मध्ये निर्णय घेऊन जातात, पण नंतर ना सगळं विस्कटून जातं. वर्षभरातच त्यांचं डिवोर्स हे ते होत राहतं. आपण तसं नाही करायचं. आपण सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ मग लग्न करू. ठीक आहे, तसं तू म्हणशील तसं. चालते ना. बघ एवढे दिलेत, अजून काय लागले तर मला सांग आणि मला फोन करायचं. आणि जर मी मेसेज केले रिप्लाय लवकर देत जा ना. ते कामात असतं ना, म्हणून जरा टाइम भेटत नाही, पण मी करत जाईन रिप्लाय. चालतंय. पण एक गोष्ट सांग तुला, हम्म. आपण नुसतं बसतोय भेटतोय इथं मग असं कंटाळा येतो ना. आपण लांब जाऊ कुठेतरी फिरायला. महाबळेश्वर आवडते ना तिकडलं? हो, खूप आवडत. तिकडले स्ट्रॉबेरी चारतो तुला. 3-4 दिवस तिकडेच थांबू, इकडे यायचंच नाही. हा? हो, जाऊयात. मग पण- लगेच निघायचं का? तसं नाही, जाऊयात पण पुढच्या हप्त्यात जाऊयात आपण. का बरं? कामाचं सध्याला लोड आहे ना मला, त्याच्यामुळं. एवढं काम जरा माझं नीट झालं ना व्यवस्थित सगळं, हा मग जाऊयात आपण. मी सुट्ट्या काढन बरे, तुमच्यासाठी, 10-15 दिवस सुट्ट्या काढा मग. ठीक आहे. मग आपण 2 महिने तिकडेच राहू. हा, काय तुम्ही. चला मग. चला. ठीक आहे, आता जेवण करू हा. आणि मग तुझा हळू चल. काय करू दे पोराला. मला वाटलं होतं आज तरी निदान त्या उसाला खतपीत पांगू लागेल. गाड्यांच्या जीवाचं काय. ए पुरी खुशी, हा बोला बाबा. पाणी आण रे बाळ थोडं. हा आले आल्या.
अरे या काट्याला जराशी काय कुठं असते रे? आता तुम्हालाच माहिती ते कुठे जातात. त्याच्या मागे फिरत बसतो का गावात मी? तुकड्या पाल्याला देत असं नाही ग. तुकडे पाण्याला सुद्धा नाही. 15 दिवस झालं घरात. काय आणि आता करते सांगते काय मला तू? बाबा सांगन सांगन म्हणलं तुम्हाला, पण कसं सांगा म्हणून मी काय बोललेच नाही. 15 दिवस झाले त्यांचा पायच टिका नाही घरात. असं? आणि रात्र रात्र पण येत नाहीत आता. काय नादवलं काय कुठं? काय माहिती. काय म्हणत बे पोरा? जर राहणातलं बी नाही. सारखं म्हणतात मी गावात चाललो, मी असंच करतो, मी आमकच करतो, मला कुठं गावाला जायचंय. 4-4 दिवस म्हणलं तरी येत नाहीत आता. अरे 4-4 दिवस घरी येत नाही म्हणजे, आणि तुम्हाला सांगायचं तुला एकदा बी असं वाटलं नाही? सासऱ्याला सांगावत बाई काय तमाशा चालले, पैसे पाणी. आता पैशा पाण्याचं काय सांगू, रोज 10-5 नेतेतच. आणि काल तर 20,000 नेले त्यांनी. काय? हा, तर 4-5 लाख होते घरात. सगळे गेले आता बाबा. सगळे? जेवढे तुम्ही ठेवले होते ना साचून, त्याला ते काय सगळे मूर्खपणा चाललाय यार? तू बी एक पटन ती पोरग काय यार, तुझं सांगायचं काम होतं का नव्हतं? विचारलं असतं त्याला, बोलला असतो जरा फाडकुनी. त्यांना म्हणलं मी बाबांना सांगते, मला म्हणले नाही, मला ह्याची त्याची उधारी द्यावा लागत. का? काय आणतो ते उधार? काय माहिती, मला तर काही लक्षण ठीक दिसणार बाबा. पोरं फेर असेल ते बरोबर कुणी? पोरं तर कोणीच नसते त्यांच्या बरोबर. बघावं लागेल, चौकशी करावं लागेल. तुम्ही बघा बाबा, आता मला तर नाही घराच्या बाहेर पडता येत, तेवढं तुम्ही तरी बघा आता. काय यार, असं झाकून ठेवलं ना बायांनी, पुढं जाते ते प्रकरण. आता मी म्हणलं जात असते न बाहेर, काही काम असते, जेवायला पण येत नाही. मी म्हणते जेवून जा, तर ते म्हणतात असं काय नाही. कुठला तो ऑफिसर आहे? आणि म्हणतात 4-4 माझ्या दिवस- ऑफिसची कामं असतात. ऑफिसची काम बघतो आणि त्याची ऑफिसची कसली काम असते ती. चल वाट जेवायला मला. हा आले. अरे कुठं? अरे काय नाही, थोडं काम होतं. काय आता फोन नाही काय नाही, माझ्याशिवाय तुला करमत नव्हतं. आता कसे कसं आहे, आता आली ना ती पोरगी. अरे त्या पोरीच्या नादा तू मला विसरला. मला सोड, तुला घरचे काम सुधराना, तुला बायको विसरलाय तू. ते नका अरे सांगू तुला मला. पटतं का थोडंफार तरी? तुला पटत नाही म्हणून मला सांगतो काय? अरे पटायचा विषय नसतो. मी काम धंदा करतो, मी घर सांभाळतोय माझं. अरे तुझ्यासारखा मला जर बाप असता ना, बाप, मी नाही एवढा खुश झाला असतो ना. पण मला काय करावं लागतं, मला काम करावं लागतं, मला घर सांभाळावं लागतं. अरे ते बाप मरमर काम करतोय तिकडं, त्या जीवर तुला पैसा भेटतो म्हणून उधळतो निसता. हे बघ, माझा पैसा चाललाय, माझ्या बापाने माझ्यासाठी कमावलाय. आणि अरे मी दोन्ही हाताने जर उधळला ना तर पैसा संपणार नाही, कळलं का? ते नको मला सांगू. अरे बरोबर आहे अक्षा, जेव्हा स्वतः आपण काम करतो ना, 1 रुपया तरी खर्च झाला ना, तर आपल्याला ती 1 रुपयाची किंमत आपल्याला कळते. अरे तुला काय कळणार आहे, तू बापाच्या जीवर आहे, तुला कळणारच नाही ते. तुला नुसतं डोक्यात ती पोरगी, नुसता पोरगी. अरे काय आहे, दुसरी दुनिया आहे का नाही? अरे बरबाद होशील, बरबाद. ते नका सांग मला, बरबाद होईल काय होईल. मला कळतं माझं, मला काय करायचं काय नाही. अरे मी मित्र आहे म्हणून तुला सांगतो. एक वेळेस आहे ना ती बाटली परवडली, पण बाईचं नाद नाही रे. अरे त्या बाईमुळे आहे ना एवढी दुनिया उद्ध्वस्त झालेली आहे ना, काय सांगू तुला. लय शहाणपण नको शिकू मला, कळलं का? काय करायचं आणि काय नाही ते कळतं मला चांगलं. बाईचं आणि बाटलीचं नाद ते तुमच्यासारखे भिकारी थोडी करणार आहेत. अरे असले लोकपतीची अवलाद करतात ते, कळलं का? कर बाबा, तुला काय करायचं ते कर. चुकलंय माझं, मी सांगितलं, मी माझ्या मित्राच्या नात्याने सांगितलं तुला, तुला काय समजा ना. तुला काय करायचं ते कर, मला काय करायचंय, तुझा हात मोडला तुझ्याच गळ्यात पडन. काय करायचंय मला, कर तुला जसं करायचं तसं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या गोष्टी जर का माझ्या बापाच्या कानावर गेला, मग तू येईन मी विसरून जाईन तू माझा मित्र आहे म्हणून. मला काय करायचंय मी कशाला सांगणार कोणाला. कर तुला काय करायचंय. जाय मग. भाऊजी बोला ना वहिनी. कुठे चालले? काय नाही, चाललो तो वावरात जरा. हा होय, आज सुट्टी दिसती. हा सुट्टी म्हणूनच चाललो तो. काय म्हणतो, बरं आहे ना? हा बरं आहे. ते आताच बाबांना डबा देऊन आले, म्हणलं त्यांना डबा देऊन यावा. हा हा मला बोलायचं होतं जरा, म्हणजे तुमच्या मित्राबद्दल. बोला ना. म्हणजे तुम्हाला काय माहिती का हो भाऊजी? अहो ते 4-4 दिवस घरी येत नाही तो आता. काय माहिती, माझं पण आता 8-15 दिवस झाले, माझा संपर्कच नाही त्यासोबत, म्हणून मला पण काय माहिती नाही.
हो का, तुम्हाला जर काही माहित असेल ना तर सांगा मला. म्हणजे ती वेगळंच वागतात जरा आता. अहो त्यांनी मध्ये तर माझ्या हात पण उचलला आणि घरातले हाय नाही ते तेवढे पैसे घेऊन गेलेत ते. अहो, घरात धान्य दुन्य सगळं लागत ना हो. त्याला सुद्धा पैसे नाहीत आता. हे बघा वहिनी, मला आहे ना एकदम वेळच भेटा ना, कारण मला काम बघणं आणि वावरातलं पण बघावं लागतं, त्याच्यामुळे माझा संपर्कच झाला नाही. मला काही सांगते अहो का भाऊजी, तुमच्या पुढे हात जोडते मी. तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होतोय म्हणून? तुम्हाला काही बी माहित असेल ना ती मला सांगा, नाही तर वाटोळ होईन हो सगळं. सगळं हातातून निष्ठून चाललंय. हाय नाही तेवढं त्यांनी नेलंय. वहिनी. हात नका जोडू. खरं तर मी सांगणार नव्हतं बरं का, पण आहे ना तुम्ही मला आता भाऊ मानलाय ना. अक्षय आहे ना एका मुलीच्या नादी लागला. काय? अहो म्हणून मी तुम्हाला सांगत नव्हतो. तो एवढा येडा झाला ना त्या पोरीपायी, त्याने आता जवळजवळ आहे ना 10 ते 12 लाख रुपये तिच्यावर उडवले. आणि त्याच्या डोक्यात फक्त ती नुसतं मुलगी मुलगी मुलगी, त्याला सुचतच नाही काही मित्र कोण आहे, आई वडील कोण आहे, त्याला काही ध्यानच नाही राहत ते मुलीपायी. नुसतं डोक्यात तीच मुलगी. मी त्याला आहे ना पार समजून सांगितलंय, त्याला पार माझ्या जीवातून आतून समजून सांगितलं, पण त्याला मित्र समजाना, कोणी काही समजाना त्याला. तर मी सांगू वैतागलो, माझे हात टेकले पार. आता आहे ना तुम्हालाच काहीतरी करता येईल. तुम्ही बाबांना सांगा असा असा विषय झालाय, नाहीतर आहे ना ही गोष्ट पार डोक्याच्या वर जाईल, तो बरबाद होऊन संपून जाईल. वाचवा तुम्हीच करू शकता. आता मी इथं काही करणार नाही. अहो मी तरी काय करू? मी पण बोलले त्यांना, पण ते मला काही सांगायलाच तयार नाहीत. आणि बाबांना पण ती नीट बघत नाही. तो आता बघते मी काय करायची. खरं तुम्ही बघा, कारण की आता तो आता मला पण हसकलं त्या दिवशी माझ्यावर. तो बघा तुम्ही. हा चला येतो मी, काळजी घ्या. ए पुरी, खुशी काय झालं एवढं तुम्ही टेन्शन द्याले. मध्ये? काय झालं? आपण बरोबर झालो बाप. कोणी काही सांगितलं, काय पाहिलं, काय म्हणला तुला तू? शैलेश भाऊजींनी सांगितलं. काय म्हणला? शैलेश भाऊजींनी सांगितलं की हा. ते एका मुलीच्या नाती लागलेत म्हणून. आणि सगळा पैसा आहे नको तेवढं तिच्यावर उडवलंय बाबा. मला वाटलंच असंच काहीतरी होत असणार आहे. त्याच्यामुळं एवढे पैसा पाणी, त्याला रात्र कळाना, भूक लागलेली समजाना, दिवस कळाना, नुसतं उठतोय बाहेर जाते, उठतोय बाहेर जाते. अरे मग ते शैलेशचं काम नव्हतं का त्याला समजून सांगायचं? त्याचा जीवाचा मित्र होतो. अहो भाऊजींनी मग समजून सांगायचा प्रयत्न केला. त्याच्यावर गुराकला असेल. त्यांना हाय नको तेवढं बोलले ते. अरे बस लेकरू आहे, पण कसं वागत आहे, कसं चाललाय त्याचा प्रपंच. आणि याला तुझ्या गळ्यातलं काढून ठेवलं होतं मी कुठं बघ, हाय का? रूम मध्ये. बघ 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 बघ. काय करावं त्या लेकराला? बाबा गळ्यातलं नाहीये. नाही नाही गळ्यातलं पण नेलं वाटतं. अरे एक दिवस आहे ना, घर शेती वाडी सगळं जाईल बघ. अरे त्याला लहानाचं मोठं करायला किती त्रास झाला असेल. कधी त्याच्या अंगाला 5 बोट नाही लावली, त्याचा फायदा का म्हणायचा हा घेतला त्यांनी? नाही काम केलं, फिरतय हिंडतय. ठीक आहे म्हणलं, कळल प्रपंच सुधरल. पण हा लय वाटलो राहिले. कधी गेलाय तू? ऐक, लय उशीर नको करायला. आता पाहिलं पाहिजे नेमकं कोण पोरगी, काय करतोय, कुठं जातोय. हा बाबा. बघ कोण शैलेश कोणी भेटलं तर ना हा, त्याला त्या विचारतो आपण. पोरीचा पत्ता विचारते, आपण तिकडे जाऊ. जर नाही भेटलं पोरीच्या पत्त्यावर कशाला जाईल तो? नाही. हे असेच पोरगी भेटली होती काय, कोणाच्या घरी जाते हा तस शोधावं चला. लागेल. चला. यार शैलेश कुठं चालला? काय नाही, चालू होतं गावात. खरे अरे तुझा ते मित्र नाही का देव अक्षय, हा काय? एका पोरली घेऊन चालला होता, फुल प्यायला होता.
कुठे गेलं मला असं वाटतं त्यांचे ते फार्म हाऊस नाही हा. का तिकडे चाललं वाटतं. फुल ड्रिंक केली होती बरं का त्यांनी. तो जवळच आहे म्हणून तुला सांगितलंय. बरोबर चालतं. हा. चल यार कुठं गेलंय पोरग. शैलेशकडे बघू अगोदर विचारू त्याला. अहो, मी तुमच्याकडे जाणार होतो. अहो तो प्रश्न भेटला हा. होता. तो आहे ना अक्षय ना फुल पियालाय आणि त्या पोरीला आहे ना तुमच्या मळ्यातल्या फार्महाऊसवर घेऊन गेलाय. लवकर जावं लागेल. हा तो असं ना येडा झालेला आहे. फार काहीतरी अनर्थ यांच्या आधी जावं लागेल. चल लवकर. चल चल तू पण. कसं आहे आपलं फार्म हाऊस? एकदम मस्त आहे, भारी आहे, छान आहे. उलट इथंच इथंच छान असते. मला कसं सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला आवडतं. दिसतच ते. अक्षय, काय तुला शोभतं का हे? हा, काय नाही सोबत, हे फार्म हाऊस सोबत नाही का मला? तसं हं? नाही. तुझ्या गळ्यात एवढं सोनं नाणं, हातात पण, परत अंगठी हे ते. माझ्या हातात काहीच नाही. हे बघ, गळ्यात पण काहीच नाही. बस एवढंच गोष्ट नाही का? हे अंगठी तुझी, हा, हे हे कड तुझ, खरंच काय? सगळं तुझं. हे बी पाहिजे का? हा, जागेत सगळं देतो तुला. खरंच किती प्रेम करतो रे तू माझ्यावरती. मी हेल्प करू का तुला काढायला? कर. मी काढते. हा. कुठे गेले तू? सगळं तुझं आहे ग. तू खरंच. म्हणशील ते आहे का नाही? हा, आता तुझी इच्छा झाली, तू सगळं माहितलं, मी मन मोकळेपणाने दिलं का नाही? हो खरंच लय गुणाच आहे ग. मग आता माझी एक इच्छा आहे काय? बऱ्याच दिवसापासून, हं? ती पूर्ण कर. काय इच्छा आहे तुझी? कोणती माहित नाही. आपण नुसतं प्रेम करतो, नुसतं भेटतो, कधी अंगाला हात लावून दिलं का तू असं असं? हं? नाही. मग ती आज माझी इच्छा पूर्ण करा. आता बघ कसं आहे, आपलं फार्म हाऊस आहे, इथं कोण येत नाही. मी आले शकतो इथं, काय कुत्र बी येत नाही. नाही, हे बघ अक्षय, मला काही नाही करायचंय. अरे बा, काय? हे बघ, मी माझ्या अंगाला हात नाही लावून देऊ शकत तुला. अगे काय नाही लावून देऊ शिकत. अगे काय नाही तुझ्यासाठी माझ्याकडे. बघ काय आहे तुझ्याकड? हे बी तुझंच, हा, मग माझंच आहे ते. सगळं तुझं. मग तुझं शरीर का माझं ना? तुला कसं वाटलं रे? हा, या तू भिकारड्या, तुझ्यावर प्रेम करण का मी? हा, तुझी लायकी तरी आहे का? ए भिकार कोणाला म्हणती? तुला म्हणते. हे तुला सगळं माझं आहे, माझं. तुझं कसलं रे? तुझ्या बापाचं आणि तुझ्या बायकोचं आहे सगळं. तुझी बायको स्वीकारेल का मला? हा, नुसतं नावाला आहे तू वंशाचा दिवा. म्हणजे तू मला माझी इच्छा पूर्ण नाही करणार? नाही करणार. अंगाला हात नाही लावून देणार? नाही लावून देणार. अरे काय नाही केलं तुझ्यासाठी, सगळं दिलं ना तुला. पण पुढे जाऊन काय देणार आहे तुम्हाला? हाय का तुझ्याकडे आता काही देण्यासाठी? जे नाही ते सगळं उधळलं. हा, राहिला प्रश्न घराचा आणि शेतीचा, ते सुद्धा तुझ्या बापाची बायकोची रे. तुझ्याकडे काय आहे? काहीच नाही. थू तुझ्या जिंदगीवर. अगं काय नाही केलं तुझ्यासाठी? भावाचं मित्राचं नाही ऐकलं? भिकारी म्हणते मला, भिकारी म्हणते का? अंगाला हात लावून देत नाही. तुला सगळं सोनं नाणं गोड वाटलं, आता मी भिकारी दिसतो का तुला? मला माझं रक्त तुला आता जेवण सोडलं नाही. मला धोका देते काय? भिकारी दिसलो का तुला? भिकारी? हा, मला भिकारी म्हणती? अरे मेली, काय केलं तू अक्षय? अरे लाज वाटली पाहिजे तुला. एक पोरगी जीव घेतलाय, मारलीस तिला. सगळं तर लुटलं ना तिने मला. काय नाही ते सगळं दिलं मी तिला, मला भिकारी म्हणते. अरे शैलेश, तिला
कळतंय काय अरे तुझ्या हाताने काय घडलंय हे काय केलं तुला कळतं का याचा परिणाम काय होणार आहे पुढे जेल मध्ये जशी खडी फोडायला आयुष्यभरासाठी काय 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 करून बसलास अरे तुझंच नाही हा विषय यांचा बरोबर केलाय तो हा विषय तुझ्या माग बाप बायको कधीच कसं तुझ्या डोक्यात आलं नाही आणि ह्या पोरीच्या नादी लागला बाबा खुशी यातून वाचव मला ते रागाच्या भरत झालं सगळं चुकून घडलं मला तिला मारायचं नव्हतं तिने सगळं लुटलं मला अहो तुमचं कोणाचं नाही ऐकलं मी याचं बी नाही ऐकलं आणि हिला बी लय हाडतूस केलं मी हिने लुटलं म्हणून मला राग आला रागाची भरत झालं तुम्ही वाचवा ना मला अरे काय 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 करून बसलास दारूच्या नादात आणि या पुरीच्या नादात तुला बायको नाही दिसली बाप नाही दिसला चांगला मित्र समजून सांगत होता नाही ऐकलंस झाले ते झाले आता बापू. अरे या मर्डरच्या केस मध्ये जेल मला जेलमध्ये नाही जायचं आता आता काही करू शकतच नाही तुला कळत नव्हतं का पहिलं मला काढून या तिथून बाहेर बाहेर कसं काढणार काय आहे? कसं रे तुला कळालं नाही आपल्या सोन्यासारखी बायको आहे आता मी कोणाच्या जीवावर राहणार? घडल्या चुकून गोष्टी अरे ती पोरगी सरळ सरळ तुला ब्लॅकमेल करत गेली तू हात गेला बायकोने सांगितलंय मित्रांनी सांगितलंय नाही ऐकलंस पण तुला मी 50 वेळा सांगत होतो ना अक्षय अरे थोडं भानवर आता आता काहीच नाही करू शकत आता पैसा पाणी सगळं गेलं बा तुझं सोनं नाणं गेलं आणि तू तुझ्या जीवाला मुकशील आता नाही, काहीतरी करा. आता काहीच करू शकत नाही बापू वहिनी आता आपल्याला काय करावं लागेल पोलीस स्टेशनमध्ये रीतशीर आपल्याला सांगावं लागेल असा असा विषय झालाय तर ना आपल्याला लय मोठं कुठं होईल पोलीस स्टेशनला नका सांगू वाटलं तर मी पळून जातो कुठं पळून जाऊन अजून अडचणी वाटशील आपण काय करू चांगला वकील बघू निघल काहीतरी मार्ग कर पोलीस स्टेशनला फोन म्हणजे काय होईल ते सगळे पोलीस येऊस तर आपल्याला थांबावं लागेल आता